नमस्कार, मी स्नेहल कुलकर्णी। आज मी कविवर्य कुसुमाग्रज यांची कणा ही कविता सादर करणार आहे। तर माणसाला एखाद्या परिस्थितीत पैशाची किंवा इतर मदतीची गरज न पडता फक्त मोठ्यांच्या आशीर्वादाची गरज पडते, त्यामुळे त्याला पाठबळ मिळते। तर या कवितेत कुसुमाग्रज यांनी एका तरुणाची कथा सांगितलेली आहे आणि त्याचे घर संसार सगळं पुरामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्याच्यातही त्याची बायको मात्र वाचली आहे। त्याचा आनंद या तरुणाला आहे। फक्त एका आशीर्वादासाठी पाठबळासाठी तो तरुण आपल्या गुरूंकडे जातो आणि अशी ही सुंदर कविता आपण ऐकूयात। तर ह्या कवितेला मी शाळेत असताना आमच्या मॅडमनी चाल दिली होती, तर ती आम्ही चालीत म्हणायचो कविता। ती की चालीत कविता मी आज सादर करणार आहे। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलण्यावरती पाहून, गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून बापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा। धन्यवाद।